गुड मॉर्निंग. सो इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मेथडवरचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स बघतोय. ठीक आहे, सो आज आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे, की न्यूमरेटरची डिग्री आणि डिनॉमिनेटरची डिग्री जर सेम असेल, सो इट इज नॉट अ प्रॉपर रॅशनल फंक्शन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रॉपर रॅशनल फंक्शन? द डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन द डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. ठीक आहे, म्हणजे न्यूमरेटरची डिग्री ही डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा कमी असेल तर आपण त्याला प्रॉपर रॅशनल फंक्शन म्हणतो. and partial fraction method it is used for solving the proper rational function types of proper rational function चे इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी आपण partial fraction method यूज करतो. ठीक आहे, मग आता जर न्यूमरेटरची डिग्री आणि डिनॉमिनेटरची डिग्री जर सेम असेल then how to solve. ठीक आहे, कारण हे तर प्रॉपर रॅशनल फंक्शन नाही. ठीक आहे, आणि अजून एक दुसरं होतं की आपण सेकंड टाइप बघितला तर प्रॉपर रॅशनल फंक्शन मध्ये कसं कन्वर्ट करणार नसेल तर the degree of numerator is greater than the degree of denominator. डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमरेटरची ग्रेटर दॅन असेल, सो एक्झॅक्टली आपण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर डिवाइड करणार आणि मग त्याला लिहिणार क्वोशन्स प्लस रिमाइंडर अपॉन डिनॉमिनेटर. ठीक आहे, पण इकडे तसंही नाहीये. न्यूमरेटरची डिग्री जास्त नाही, डिनॉमिनेटरची नाहीये, दोन्ही डिग्री सेम आहे, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची डिग्री जर सेम असेल तर मग आपण तो क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार. ठीक आहे, जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची डिग्री जर सेम असेल तर काय करणार आपण लक्ष द्या. एक क्वेश्चन बघू आपण. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन x स्क्वेअर प्लस x मायनस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस x मायनस 6. सो न्यूमरेटरची डिग्री 2 आणि डिनॉमिनेटरची डिग्री पण किती आहे 2. सो दोन्ही सेम आहे, नॉट लेस दॅन ऑर ग्रेटर. ठीक आहे, देन हाऊ टू सॉल्व द क्वेश्चन. ठीक आहे, तर या टाइपचा जर क्वेश्चन असेल की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची डिग्री जर सेम असेल तर तुमचा जो काही डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर जसाच्या तसा ऍडजस्टमेंट करून न्यूमरेटर मध्ये बनवायचा. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस मायनस 6. सो इथे काय लागणार -6. ठीक आहे, म्हणजे जसाच्या तसा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये तयार करायचा आहे ऍडजस्टमेंट करून. ठीक आहे, मग काय नाही लक्षात द्या. I is equal to given question x square plus x minus 1. काय पाहिजे तुम्हाला? -6. सो काय करणार मी -6 plus 6. x square plus x square plus x -6 इथे लागेल -6. मग -6 पाहिजे तर ऍडजस्टमेंट तुम्हाला सिंपली तुम्हाला प्लस लागेल तर तेवढी व्हॅल्यू प्लस करा, तेवढीच मायनस करा. तुम्हाला मायनस लागते तेवढी व्हॅल्यू प्लस करा. ठीक आहे, ही ऍडजस्टमेंट आपण शिकलो. अपॉन x स्क्वेअर प्लस x मायनस 6 dx. ठीक आहे, मग आता याला असं लिहिते इंटिग्रेशन x स्क्वेअर प्लस x हे -6 आधी लिहिलं -6 आणि याला सॉल्व केलं -1 प्लस 6 किती येणार +5 अपॉन x स्क्वेअर प्लस x मायनस 6 इंटू dx. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. डिनॉमिनेटर जसं तसं न्यूमरेटर तयार केला वरती ऍडिशन सबट्रॅक्शन +5. ठीक आहे, सो तुम्ही हा डिनॉमिनेटर सगळ्याला सेपरेट करू शकता किंवा या तिन्ही म्हणून एकत्र सेपरेट आणि 5 ला सेपरेट. मग जो काही तुम्ही डिनॉमिनेटर जसा तसा वरती बनवलाय त्याला डिनॉमिनेटर सेपरेट करा आणि रिमेनिंग टर्म्स डिनॉमिनेटर सेपरेट करा. सो काय आहे इंटिग्रेशन x स्क्वेअर प्लस x मायनस 6 अपॉन x स्क्वेअर प्लस x मायनस 6 प्लस 5 अपॉन याला डिनॉमिनेटर सेपरेट दिला आणि प्लस 5 च्या नंतर डिनॉमिनेटर सेपरेट दिला x स्क्वेअर प्लस x मायनस 6 इंटू dx. ठीक आहे, सो सेम व्हॅल्यू आहे x स्क्वेअर प्लस x मायनस 6 आणि x स्क्वेअर प्लस x मायनस 6 कॅन्सल. सो काय मिळणार इंटिग्रेशन व्हॉट इज रिमेनिंग 1 प्लस 5 अपॉन x स्क्वेअर प्लस x मायनस 6 dx. ठीक, सो आता ऍडिशन आहे, ऍडिशन मध्ये इंटिग्रेशन काय होणार सेपरेट इंटिग्रेशन 1 dx प्लस इंटिग्रेशन 5 अपॉन x स्क्वेअर प्लस x मायनस 6 dx. ठीक, सो द इंटिग्रेशन ऑफ 1x प्लस इंटिग्रेशन 5 अपॉन x स्क्वेअर प्लस x मायनस 6 dx. ठीक, 5 अपॉन x स्क्वेअर प्लस x मायनस 6 dx. सो आता जर बघितलं तुम्ही, सो द डिग्री ऑफ न्यूमरेटर 0 and the degree of denominator 2. So that the degree of numerator is less than degree of denominator. So that is proper rational function. So that is proper rational function. So you can find out the integration by using
पार्शियल फ्रॅक्शन मेथड, याला पार्शियल फ्रॅक्शन मेथडनी आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे. तर पुन्हा काय कॅन्सल करतो I1. ठीक आहे. मग काय येणार I1 इज इक्वल टू म्हणजे याला इक्वेशन I इज इक्वल टू काय आलं x प्लस I1. ठीक आहे. मग I1 इंटिग्रेशन सेपरेट सॉल्व करावं लागेल. I1 इज इक्वल टू काय आहे इंटिग्रेशन 5 अपॉन x स्क्वेअर प्लस x मायनस 6 dx. तुम्ही काय केलंय डिनॉमिनेटर जसं न्यूमरेटर मध्ये बनवलं आहे ऍडजस्टमेंट करून आणि त्याला डिनॉमिनेटर सेपरेट करून कॅन्सल आणि रिमेनिंग टर्म्सला डिनॉमिनेटर सेपरेट. ठीक आहे. आणि मग तुमचा क्वेश्चन कन्वर्ट झाला प्रॉपर रॅशनल फंक्शन. आणि जे काय आपण सिंपल क्वेश्चन बघितले तो सिंपल क्वेश्चन तयार होतो त्याच्यासमोर तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. काय येणार x स्क्वेअर प्लस x आहे x स्क्वेअर प्लस x मायनस 6 आहे डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन्स आहे. सो मला फॅक्टर काढावं लागतील x स्क्वेअर प्लस x मायनस 6 इज इक्वल टू किती पाहिजे मल्टिप्लिकेशन -6 and addition subtraction किती आली पाहिजे. सो काय फॅक्टर पडते 3 minus 2 बरोबर 3 minus 2 3 into -2 -6 and 3 minus 2 1. ठीक आहे. मग काय येणार x square plus 3x minus 26 minus 6. सो x कॉमन काढले सो दॅट इज x plus 3 आणि इकडनं -2 कॉमन काढले सो x minus plus पहिला फॅक्टर आला x plus 3 आणि दुसरा फॅक्टर आला x minus 2. ठीक. याला लिहू शकतो आपण I1 is equal to इंटिग्रेशन 5 अपॉन इथून समोर सिंपल क्वेश्चन तयार झालाय आपला जसे आपण क्वेश्चन बघितले त्या पद्धतीने 5 अपॉन फर्स्ट फॅक्टर x plus 3 and सेकंड फॅक्टर x minus 2 dx. आता डिनॉमिनेटर मध्ये दोन फॅक्टर आहेत आणि फॅक्टर कसा आहे नॉन रिपीटेड. इन नॉन रिपीटेड फॅक्टर how to write down into partial fraction method 5 upon x plus 3 into x minus 2 is equal to a upon first factor plus b upon second factor. Okay, so let's simplify करावं लागेल आपल्याला. So you got the equation directly in equation लिहितो तुम्हाला माहिती आहे x plus 3 x minus 3 करता x plus 3 x minus 2 कॅन्सल इकडे क्रॉस मल्टिप्लाय आणि क्रॉस मल्टिप्लाय तुम्हाला इक्वेशन मिळते 5 is equal to a क्रॉस मल्टिप्लिकेशन x minus 2 plus b क्रॉस मल्टिप्लिकेशन x plus 3. दोन्हीचं मल्टिप्लिकेशन दोन्हीचं इकडे डिनॉमिनेटर काय होतो कॅन्सल. यू गॉट द इक्वेशन. एक स्टेपनी रिड्यूस केले. आतापर्यंत आपण एक साधा क्वेश्चन केले शेवटी हे क्रॉस मल्टिप्लिकेशन हा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर काय होतो कॅन्सल. मग समोरची तुम्हाला याची व्हॅल्यू काढायची तर याच्या आपण म्हटलं जो काही ब्रॅकेट 0 करायचा तो फॅक्टर 0 करायचा. सो पुट ती व्हॅल्यू डायरेक्टली पुट करायची. इथे प्लस 3 x जागेवर काय लागेल बघा -3 plus 3 0 मग डायरेक्टली x जागेवर -3 इन इक्वेशन फर्स्ट. करून 5 is equal to a in bracket -3 minus 2 x जागेवर -3 minus 2 plus b -3 plus 2. So 5 is equal to a into -2 minus 3 minus 5 plus b into 0. Okay. So कितना 5 is equal to minus 5a plus 0. ठीक है. So 5 is equal to minus 5a. So a is equal to 5 upon minus 5 minus 1. So यहाँ से लिखा 5 upon minus 5. So is equal to minus 1. 5 cancel, so minus. That is the value of a. Similarly, you can find out the value of b. तुम्हाला b ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. सो पुट x is equal to मला b ची व्हॅल्यू काढायची तर b च्या आपण मधला फॅक्टर जो काही ब्रॅकेट तुम्हाला 0 करायचे ते x 2 आहे तर b x च्या जागेवर काय व्हॅल्यू पुट केली पाहिजे की 0 होईल. 2 2 2 0. सो पुट x is equal to 2 इन इक्वेशन फर्स्ट. मग सगळ्याच ठिकाणी काय करायचं 5 is equal to a x च्या जागेवर 2 minus 2 plus b x च्या जागेवर 2 plus 3. ठीक आहे 2. So 5 is equal to a into 0 plus b into 5. So 5 is equal to 0 plus 5b. So 5 is equal to 5b. So b is equal to 5 upon 5 and b is equal to 1. या प्रकारे आपण फाइंड आउट करतो a.
आता यालाच 5/x+3x - 2 पार्शियल फ्रॅक्शन मध्ये काय लिहू शकतो? a अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर. सो इंटिग्रेशन सॉल्व करणार I1 is equal to integration a ची व्हॅल्यू -1 अपॉन फर्स्ट फॅक्टर x+3 प्लस b ची व्हॅल्यू 1 अपॉन सेकंड फॅक्टर x - 2 dx. ठीक आहे. एडिशन मध्ये सबट्रॅक्शन मध्ये इंटिग्रेशन काय होणार? सेपरेट मायनस बाहेर 1 अपॉन x+3 dx प्लस इंटिग्रेशन 1 अपॉन x - 2 dx. 1 upon x से इंटीग्रेशन log x, पण इथे x नहीं है, ब्रैकेट है, so it will be considered as f of x. So what is the integration 1 upon f of x minus log f of x, आणि या f of x चा डेरिव्हेटिव्ह x plus 3 चा डेरिव्हेटिव्ह x चा 1 3 चा 0 प्लस 1 upon x minus 2, so x minus 2 considered as f of x. So what is the integration 1 upon f of x log f of x x minus 2, आणि x minus 2 चा डेरिव्हेटिव्ह x चा 1 minus 2 चा 0 लिहायची गरज आहे का? ठीक आहे. सो इथं प्लस मी आधी लिहितो, मायनस ची नंतर लिहितो, दॅट इज log x minus 2 minus log x plus 3 plus. आता इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही लॉगरिथमचा फॉर्म्युला यूज करू शकता, log a minus log b, ब्रॅकेट म्हणजे a b कन्सिडर केला. सो log a minus log b चा फॉर्म्युला log a upon b, log a upon b plus, so that is your I. So पण तुम्हाला फायनल I काढायचे, इंटिग्रेशन I is equal to, so I is equal to काय? फायनल आन्सर I is equal to x plus I1 ची व्हॅल्यू तुम्ही काढली किती आहे? log x minus 2 upon x plus 3 plus, so that is your final answer. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन सॉल्व करणार तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची डिग्री जर सेम असेल तर. ठीक आहे. काय करणार? डिनॉमिनेटर जसं न्यूमरेटर मध्ये बनवणार, त्याला डिनॉमिनेटर सेपरेट देणार, रिमेनिंग टर्म्सला डिनॉमिनेटर सेपरेट, अँड मग रिमेनिंग टर्म्स दॅट विल बी युअर प्रॉपर रॅशनल फंक्शन, देन यू हॅव टू सॉल्व बाय युजिंग द पार्शियल फ्रॅक्शन मेथड. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ नोटेटर. The next question, integration x square plus 1 upon x square minus 5x plus 6. So what is the degree of numerator 2 and what is the degree of denominator 2? Numerator आणि denominator ची डिग्री कशी आहे? सेम. Then how to solve the questions. एक क्वेश्चन आपण बघितलं काय, जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ची डिग्री सेम असेल तर डिनॉमिनेटर जो काही आहे तो तसं सेम ॲज इट इज न्यूमरेटर मध्ये बनवायचा आहे, ॲडजस्टमेंट करून. ठीक आहे. अँड देन जो डिनॉमिनेटर बनेल वरती सेम ॲज इट इज, त्याला डिनॉमिनेटर सेपरेट करणार, रिमेनिंग टर्म्सला डिनॉमिनेटर सेपरेट करणार, and that will be your question converted into the proper rational function. ठीक आहे. सो काय काय मग x square minus 5x plus 6 आहे आणि वरती x square plus 1. ठीक आहे. सो x square plus 1 x square minus 5x, x square आहे x square, इथं minus 5x नाही आणि plus 6 नाही. ठीक आहे. मग minus 5x पाहिजे तर मी ॲडजस्टमेंट काय करणार? minus 5x plus 5x. सो काय ना इंटिग्रेशन x square पण -5x पाहिजे, -5x घेतलं, +6 पाहिजे, +6 घेतलं, हे +1 इकडे लक्ष द्या, हे +1 पहिलंच, -5x घेतलं तर मला काय करावं लागेल? +5x, +6 घेतलं तर काय करावं लागेल? -6. या दोन गोष्टी ऍड केल्या आणि इकडे तेवढंच डिवाइड, -5x + 6 इकडे +5x - 6 आणि +1 आणि x स्क्वेअर पहिलं अपॉन x square minus 5x plus 6. ठीक है. काय येणार? इंटिग्रेशन x square minus 5x plus 6 plus 5x plus 1 आणि minus 6. याला तर आपण सेम तयार केलं, डिनॉमिनेटर असेल plus 1 minus 6 minus 5 upon x square minus 5x plus 6 dx. So x square minus 5x plus 6, x square minus 5x plus 6. जो काही डिनॉमिनेटर तयार झाला न्यूमरेटर मध्ये त्याला डिनॉमिनेटर सेपरेट देणार आणि पुढील टर्मचं डिनॉमिनेटर सेपरेट देणार. सो इंटिग्रेशन x square minus 5x plus 6 upon x square minus 5x plus 6 plus 5x minus 5 upon x square minus 5x plus 6 dx.
So x square minus 5x, x square minus 5x plus 6 cancel. So integration separate होतं integration 1 plus 5 कॉमन काढलं इथून 2 by 1 काय उरलं x minus 1 upon x square minus 5x plus 6 dx. आता ऍडिशन मध्ये इंटिग्रेशन काय होणार सेपरेट. सो इंटिग्रेशन 1 dx plus 5 आहे इंटिग्रेशन x minus 1 upon x square minus 5x plus 6 dx. सो 1 चं इंटिग्रेशन काय आहे x plus 5. आता याचं इंटिग्रेशन डायरेक्टली काढता येणार आहे का नाही. ठीक आहे. सो x minus 1 what is the degree of numerator 1 and what is the degree of denominator x squared is 2. So degree of numerator is less than the degree of denominator. It is the proper rational function. So you can solve by using partial fraction method. So it will be considered as I1. Okay. So therefore I1 is equal to integration x minus 1 upon x square minus 5 plus 6 dx. आता डिनोमिनेटर मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. मला क्वाड्रेटिक इक्वेशन ची काय करावं लागेल फॅक्टर काढावं लागतील. फॅक्टर पाहिजे पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये आपल्याला. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे 6. ठीक आहे. आणि ऍडिशन सबट्रॅक्शन -5. सो -3 minus 3 into -2 plus 6 and -3 -2 -2. So x square minus 3x minus 2x plus 6. ठीक. सो काय आहे मग x कॉमन काढले x minus 3 -2 कॉमन काढले x minus 3. So first factor x minus 3 and second factor x minus 2. So I1 is equal to integration x minus 1 upon x minus 3 and x minus 2 dx. आता फॅक्टर कसे नॉन रिपीटेड फॅक्टर असतील तर पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये कसं लिहिणार x minus 1 upon x minus 3 x minus 2 is equal to. How to write down the non-repeated factor in partial fraction method? A upon first factor बरोबर आहे प्लस b upon second factor x minus 2. So you can solve. याला सॉल्व करणार आपण. x minus 1 is equal to cross multiplication a into x minus 2 plus b cross multiply x minus 3 आणि हा डिनोमिनेटर मल्टिप्लाय आणि हा डिनोमिनेटर दोन्ही कडचा कॅन्सल. यू गॉट इक्वेशन फर्स्ट x मी डायरेक्टली आता रिड्यूस केली. ठीक आहे. मला तुम्हाला a ची व्हॅल्यू काढायची तर a ची आपण म्हणतात ब्रॅकेट 0 झाला पाहिजे किंवा तो फॅक्टर 0 झाला पाहिजे. a ची व्हॅल्यू काढायची तर 0 पाहिजे मला. तर मी x च्या जागेवर काय व्हॅल्यू पुट केली पाहिजे की जेणेकरून 0 होईल ती व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये सगळ्याच ठिकाणी पुट करणार. सो x minus 3 इथे काय राहणार 3 minus 3. सो x च्या जागेवर काय पुट करणार मी पुट x is equal to 3 in इक्वेशन फर्स्ट. सगळ्याच ठिकाणी करावं इथं पण 3 minus 1 a in bracket 3 minus 2 plus b 3 minus 3. ठीक है. So 3 minus 2 a 3 minus 2 1 plus b 3 minus 3 0. So किती ना 2 a plus b into 0 0. So therefore a is equal to 2 plus 0 is equal to 9. Then you can find out the value of b. So b चा आपण मोठा फॅक्टर 0 करायचा तर x च्या जागेवर काय पुट केलं पाहिजे x minus 2 x च्या जागेवर काय लागेल 2 minus 2 0. So put x is equal to 2 in equation first. Consider ठिकाणी 2 minus 1 a in bracket 2 minus 2 plus b in bracket 2 minus 2 minus 1 1 a 2 minus 2 0 plus b minus 1. ठीक है. सो काय येणार 1 0 plus b minus b minus b. So 1 is equal to minus b. So b is equal to किती आला minus 1. b is equal to किती आला minus 1. So आता a b च्या व्हॅल्यू काढल्या तर यालाच काय लिहू शकतो x minus upon first factor into second factor a upon first factor plus b upon second factor.
So I1 is equal to integration a, so what is the value of a? 2 upon first factor x minus 3 plus which value minus 1 upon second factor x minus 2 dx. So addition subtraction मध्ये इंटिग्रेशन काय होणार? सेपरेट. 2 इंटिग्रेशन 1 upon x minus 3 dx plus minus बाहेर आले 1 upon x minus 2 dx. So 2. So what is the integration? 1 upon x. इथे x ला ब्रॅकेट आला. So we have composite function consider करणार आहे f of x. हा एकच फॉर्म्युला पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये जास्त यूज होतो. So what is the integration 1 upon f of x? Log f of x x minus 3 upon x minus 3 चा डेरिव्हेटिव्ह 1. 3 चा 0 याची गरज का 1 नाही. मायनस again it will be f of x, so log f of x minus 2 upon किती येणार आहे डेरिव्हेटिव्ह x minus 2 चा डेरिव्हेटिव्ह 1 याची गरज आहे का नाही प्लस याची गरज आहे का ठीक आहे. मग काय येणार आहे सॉल्व केलं तर हे 2 इकडे पॉवर मध्ये जाईल दॅट इज log x minus 3 square minus log x minus 2 plus, so log a minus log b चा formula that is log a x minus 3 चा square upon b that is x minus 2 plus there is your hand. ठीक. मग काय येणार आहे फायनल आन्सर I is equal to x plus 5 I1 ची व्हॅल्यू log x minus 3 चा स्क्वेअर upon x minus 2 plus that is your final answer. ठीक. सो या पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ची डिग्री जर सेम असेल तर डिनॉमिनेटर आपल्याला सेम ॲज इट इज न्यूमरेटर मध्ये तयार करायचं आहे ऍडजस्टमेंट करून. त्याला डिनॉमिनेटर सेपरेट करणार, रिमेनिंग टर्म्स डिनॉमिनेटर सेपरेट करणार, and that remaining terms that will be your proper rational function, and then you have to solve by using partial fraction. So pause the video.